मेडिकलमध्ये असल्यामुळं मला कम्प्युटर वगैरे वापरायला लागायचं. कधी कधी चष्मा राहायचा घरी. माझं नाव शैलेश वाडकर आहे. मी राहणार आष्टा. मी फार्मासिस्ट आहे. सुरुवातीला माझा नंबर होता 0.5. त्याच्यानंतर मी थोडंसं लेट केलं. तो नंबर गेला 2.5पर्यंत. त्यानंतर मी नंदादीपमध्ये ऐकून होतो, माझ्या मित्रांनी ह्याच्या अगोदर आपल्या इथं ट्रीटमेंट घेतलेली आहे नंदादीपमध्ये. त्यांचं ऐकून मी आष्टा सेंटरमध्ये आमच्या आष्टात एक सेंटर आहे, तिथं मी चेक केलं. परत चष्मा वापरला मी 1 वर्षभर. माझ्या एका मित्रानं MR करत होतो, त्यानं इथंच नंदादीपमध्ये लॅसिकचं ऑपरेशन केलं आहे. मग मी त्याच्यामार्फत रेफरन्स घेऊन आणि आमच्या माझं मेडिकल हॉस्पिटल अटॅच आहे, त्या सरांचं रेफरन्स घेऊन मी तर सरांपाशी आलतो. सौरभ पटवर्धन सरांशी भेटून मला जे जे आजार आहे ते सांगितलेले. मग त्यानंतर मला नंबर घालवायचा होता, त्यासाठी ते ऑपरेशन करायचं होतं फेमटोलॅसिकचं. ते मी सरांशी बोलून सगळं बोलून घेतलेलं आहे. आता जवळजवळ 8-9 महिने झालेले आहेत. मला कोणताही त्रास नाही. स्टाफ 1 नंबर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रुटीनला आता 6 महिन्यानंतर माझ्या लक्षात नव्हतं, पण त्यांनी मला ते रिमाइंडर देऊन किंवा जे गोष्टी जिथल्या तिथं पाहिजेत त्या देऊन सहकार्य करून इथं आल्यानंतर पण सर या बसा स्टाफ सांगणे करणे 1 नंबर आहे. आणि आता मी रुटीन चेकअपला आलेलो आहे आणि मला खूप बरं वाटलं. खूप आनंद झाला की असं एक स्टाफ आहे की सर आपल्याला सौरभ पटवर्धन सरांनी पण खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की असं करा तसं करा, ह्या गोष्टी आपण रुटीन चेकअप करून घेऊया, ड्रॉप्स दिले. एवढं करून माझं मनोगत व्यक्त करतो.